आज मी तुम्हाला आंब्यापासून एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे हापूस आंबा घेतलेला आहे, तो मी आता सोलून घेत आहे। आता हा मी कापून घेत आहे। ह्या आंब्याच्या फोडी मी आता मिक्सर मधून वाटून घेणार आहे। मिक्सर मध्ये मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर मी हे एका बाउल मध्ये काढत आहे। त्यामध्ये हे मी बटर वितळून घेतलेलं आहे। बटर हे नेहमी वितळवूनच घ्या, तरच ते योग्य प्रमाण होतं, नाहीतर मग कधी कधी प्रमाण कमी जास्त पण होऊ शकतं। तर इथे मी हे बटर वितळून घेतलेलं आहे। तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेलामध्ये सुद्धा करू शकता, पण बटर किंवा तुपामध्ये केलेला केक चविष्ट लागतो। तर तुम्ही शक्यतो तिथे तूप किंवा बटरच वापरा। तर मी इथे बटर वापरलेलं आहे, ते याच्यात टाकत आहे। बटर मिक्स करून घ्यायचं आहे। जे सीजनल फळे असतात त्या फळांपासून सुद्धा बनवू शकता। ते मी 1 कप रवा घेतलेला आहे। हा जो आपला नॉर्मल रवा आहे, तो शिरा करतो तो रवा घेतलेला आहे। हा रवा मी याच्यात टाकत आहे। रवा मिक्स करून झाला आहे। मी 1 कप दूध घेतलेला आहे। याच्यामध्ये मी थोडं थोडं करून दूध टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि हा रवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे। बघा बॅटर असं झालेलं आहे, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही। मी पाव कप दूध बाजूला ठेवलेलं आहे, कारण पाऊण कपच दूध लागलेलं आहे। याला झाकण लावून अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे। रबडी बनवण्यासाठी इथे मी 4 कप दूध घेणार आहे। आता याला मी उकळी येऊन देणार आहे। दुधाला उकळी आलेली आहे आणि हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे जास्त पातळ करायचं नाहीये किंवा घट्ट पण करायचं नाहीये, मध्यम ठेवायचं आहे। आता इथे मी 4 कप दूध घेतलेलं आहे, म्हणजे आटवून घेणार आहे। दूध बघा आटवलं आहे आणि बघा 2 कप झालेलं आहे। आता याच्यापेक्षा जास्त आटवायचं नाहीये। दुधामध्ये मी कंडेन्स मिल्क 3 चमचे टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, जेवढं गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तुमच्याकडे मिल्कमेड नसेल तर तुम्ही त्याऐवजी साखर सुद्धा टाकू शकता। 3 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे मिल्कमेड। हे मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये। गॅस बंद करायचा आहे। ही रबडी तयार झाली आहे आणि आता ही थंड होऊ देणार आहे मी। रबडी आता मी बाउलमध्ये काढत आहे। इथे मी हा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा पार्चमेंट पेपर मी त्याच्या आकाराचा कापून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर हा पेपर नसेल तर तुम्ही त्याला ग्रीस सुद्धा करू शकता। अर्धा तास होऊन गेला आहे। रवा एकदम फुलला गेला आहे आणि बॅटर पण बघा घट्ट झालेला आहे। हे बघा असंच पाहिजे आहे। बेकिंग पावडर घ्यायची आहे, जी आपण केकला वापरतो ती पावडर घ्यायची आहे। 1 टीस्पून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खायचा सोडा असतो तो अर्धा टीस्पून घ्या आणि इथे हे पाव कप दूध उरलेलं होतं ते थोडंसं याच्यावर टाकायचं आहे। हे मिक्स करायचं आहे। थोडंसं जे दूध उरलेलं आहे ते सुद्धा टाकत आहे। आता हे जे बॅटर आहे ते मी ह्या पॅन मध्ये टाकणार आहे। बॅटर जे आहे ते थोडंसं पसरून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार केल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही आणि मी ओव्हन मध्ये बेक न करता मी तव्यावर करणार आहे। गॅसवर मी जाड बुडाचा तवा ठेवलेला आहे आणि याच्यावर हे पॅन ठेवत आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे। इथे मी होल आहे म्हणून लवंग ठेवलेली आहे, कारण हवा बाहेर जाऊ नये म्हणून। आणि हे मी स्लो गॅसवर बेक होईपर्यंत 30 ते 35 मिनिटं ठेवणार आहे आणि गॅस स्लोच करायचा आहे, फास्ट गॅसवर हे करायचं नाहीये। आता मी स्लो करून हे 35 मिनिटं बेक करून घेत आहे। 25 मिनिटं झाली आहे आणि आता मी उघडून बघत आहे। हे बघा बिलकुल याला चिकटलेलं नाही, याचा अर्थ केक झालेला आहे। आणि तुम्ही हे बघा साईडने पण थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे। आता मी गॅस बंद करत आहे। याच्यावर झाकण लावून आता हे थंड होऊ देणार आहे। रबडी थंड झाली आहे। याच्यामध्ये मी मँगो पल्प टाकत आहे। इथे 5 टेबलस्पून एवढं मँगो पल्प टाकत आहे। आता या रबडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या रबडीमध्ये मी
5 टेबलस्पून मँगो पल्प टाकलेला आहे. तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. आता बघा ही रबडी तयार झालेली आहे. केक आता थंड झाला आहे. हे बघा. आता एखाद्या चमच्याने किंवा उलटण्याने तुम्ही असं साईडच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत. इथे मी एक अशी प्लेट घेतलेली आहे. हा पेपर काढून घ्यायचा आहे वरचा. बघा केक किती सॉफ्ट झाला आहे. मी पीस करून घेत आहे. केकला टूथपिकने अशा पूर्ण असं टोचे मारून घ्यायचे आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये रबडी टाकणार आहे आणि ही सगळीकडून रबडी ह्याच्यामध्ये आतपर्यंत गेली पाहिजे, म्हणून हे असं टोचे मारून घ्यायचे आहेत. त्याच्यावर रबडी टाकायची आहे. रबडी टाकून झाली आहे. त्याच्यावर थोडेसे पिस्ते मी टाकत आहे. थोड्याशा आंब्याच्या फोडी टाकायच्या आहेत. वरून थोडेसे पिस्ते आहेत ते ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला नाही टाकायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता. इथे मी व्हिप क्रीम घेतलेला आहे. मँगो रबडी केक तुम्ही सुद्धा असा बनवून बघा. मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवून बघा. एकदम परफेक्ट बनतो आणि खायला पण टेस्टी लागतो. तुम्हाला मी एक प्लेटमध्ये काढून दाखवत आहे.